मराठी गेलं तेल लावायला. तुला दाखवतो मी मराठीची अवकात काय असते. तुला आता दाखवतो मी मराठी गेलं तेल लावायला ना. आता काय बोललास तू मला? आता मला तू काय बोललास? नाही नाही आता सगळ्या महाराष्ट्रात मराठी माणसांची मी माफी मागतो. कालच्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये आदरणीय राजसाहेबांनी सांगितलेलं आहे की मराठीच्या बाबतीमध्ये जर कोणी म्हटलं मला मराठी म्हणायचं नाही तर कानपाटीचा आवाज बसेल. मुंबईच्या पवईतील L&T कंपनीच्या सुरक्षा रक्षकाने मराठी गया तेल लगाने असं म्हणत माय मराठीचा अपमान केला. या वक्तव्याने संतप्त झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र सैनिकांनी त्याला चांगलाच धडा शिकवत कानाखाली मारत कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला माफी मागायला लावली. काय बोलतोय तू? काय बोलतोय? मैं बोला कि जो पूछा क्यों बताने के लिए. तू मराठीत बोल. पहिलं मराठीत बोल. तू मराठीत का नाही बोलत आहे? मराठी मेरे को आता नहीं भाई. क्यों? तो बोलावं लागणार तुला मराठी. क्या मराठी बोला? तुला मराठीत बोलावं लागणार. तू बोल माझी मराठीत. मला हिंदी येत नाही. तू मराठीतच बोल. मेरे को मराठी आता नहीं. क्यों नहीं आता? तो सीख फिर. तू सीख मराठी. मला सांगू नको. तू सीख मराठी. क्यों जरूरी थोड़ी है? क्यों जरूरी मतलब? जरूरी मतलब जो जरूरी नाही मराठी. नाही नाही मराठी जरूरी नाही बोलायला. मराठी जरूरी नाही बोलायला. मराठी क्या क्या मराठी को क्या करने का? मराठी गेलं तेल लावायला. तुला दाखवतो मी मराठीची अवकात काय असते. तुला आता दाखवतो मी मराठी गेलं तेल लावायला ना. आता काय बोललास तू मला? आता मला तू काय बोललास? नाही नाही आता तू मला काय बोला? नाही नाही आता मला काय बोला? मराठी गेलं तेल लावत. नाही नाही राहू दे. काय आता मला काय बोलला? मराठी गेलं तेल लावत बोलला ना. किती वर्ष झाली काम करतोय? मराठी नाही करत. तू काय बोला? 1 मिनिट फारच नाही. त्याला नागडा करून 1 मिनिट मध्ये मारायचं नाही. नागडा करून मारीन. किती वर्षापासून मुंबईत नागडा करून मारीन मध्ये जर बोललं तर 3-4 वर्ष. त्या लोकांना मराठी शिकायचं नाही. तेल लागायला जाईल. काय माफी माग. माफी माग. बोल. कोणाची माफी माग? नेक्स्ट टाइम कभी येतात. राजसाहेबांची माफी मागतो मी. बोल बोल. राजसाहेब ठाकरे तुमची माफी मागतो. माफी मागतो. सगळ्या महाराष्ट्रात मराठी माणसांची मी माफी मागतो. सारे मराठी माणसांची. आणि याच्यानंतर मराठी शिकण्याचा मी प्रयत्न करेन. मराठी शिकण्याचा प्रयास करू. प्रयत्न करेन. आणि मराठीचा महाराष्ट्रात चालणार मराठी. समजलं? मराठी शिकायचं. परत बोलायचं नाही. परत बोलायचं नाही. सॉरी बोल. सॉरी सर. आणि एक मिनिट लोक असतात नाही. तुम्ही काही इकडे उपटता का? हे बाकीचे लोक आहेत ना मराठी त्यांना सांगा ना. मराठी शिकायला. ऐका काय पोहोचतो रे तुम्ही? सुपरवायझर रेंजो. इकडे तुम्हाला पैसा आमचा पाहिजे. जमिनी आमचा पाहिजे. फॅसिलिटी आमचा पाहिजे. आणि मराठी माणसं ठेवायला काय लाज वाटते? तुम्ही लोक सकाळी ब्रिफिंग काय नाही करत. सकाळी मराठी भाषा कोणी आला मराठीमध्ये बोलायला त्याच्याशी शिस्तीत बोला. नाही येते दुसऱ्याला पाठवा. काय मुदरी आहे? पहिली गोष्ट तो जे बोललो ना मराठी तेल लावत गेला ही भाषा वापरायची नाही. जर आपल्याला येत नाही तर मराठी शिकण्याचा प्रयत्न करेल बोला. पण तुम्हाला मराठी तेल लावत गेला चालणार नाही. महाराष्ट्रात राहून ह्या असल्या गोष्टी करणार. आपण नोकऱ्या देणार आणि त्याच्यानंतर मराठीचा अपमान करणार. इकडे काम करायचं आणि इकडे मराठीचा अपमान करायचा. आणि आपण काय करतो? आपण सुपरवायझर ना तुम्ही. हा तुमची जबाबदारी नाही. हा करतो ह्या ॲरोगंट पर्यंत तो उत्तर देतोय. मराठी तेल लावत जाऊ दे. मराठीला आम्ही मोजत नाही. आपण नाही आपला कपडा मार्केट कपडा निकाल. मी त्याला बोलतोय तरी पण तुम्हाला तो बोलतो त्याच्यात मराठी तू आता आलं तुला मराठी मी मराठी प्रयत्न करतो. आता ह्याची इकडे एंट्री क्लिअर झाली. ह्याच्या आधीच काय संधी आणि काय एवढे क्लिअर की अप्रुव्हल आल्यावर विचारतो काय केली? एक मिनिट काय केली? देर से बात कर रहा हूँ. इसका एंट्री अगर यहाँ पे क्लियर है बात सुन रहे हैं. इसको अगर यहाँ पे अप्रूवल मिला बराबर मेन गेट पे तो वहाँ पे उसकी गांड काय केली? फुला निघाला. अब गांड की फुली निघली. गांड की फुली निघली का? करत होते का तुला? इकडे केलं होतं ना अप्रूवल. आणि चेक करो जाण सांगतो त्याला मी. माझं नाव आहे तिथं दिसतंय.
मला ह्याचा बाजूला मला पाहिजे, त्या कंपनीचा पाहिजे. तुम्हाला आहे ना त्याचा मेल आहे ना, मला बोलवा उद्या मी येतोय. तुमचा जो मेल आहे तिथे तुमचं बोलवा. ठीक आहे, घाटकोपरला कुठे मी तिकडे का माझ्या मला माहिती त्याला घेऊन येऊ 11 वाजता घेऊन मला हा तिकडे पाहिजे त्याला आम्ही जाऊ आम्ही कधी पाहिजे काम आहे ना बडे लोक गाण्यामध्ये दंडा मारतात आणि सगळ्यांना शिकवायचं पहिलं सगळ्यांना शिकवायचे पाहिजे आणि शक्यतो मराठी लोकांना ठेवा ना कशाला ठेवतात भय मराठी भेटत नाही इथे आलं नाही ना मराठी येत नाही तरी बोलवा नाही पाहिजे. तुमच्या लोकांकडे किती गाडी चांगली पाहिजे. चला LNT मध्ये आहोत ना आपण. अरे काय नवीन विजय हो विजय काय देतो बाईट चांगला व्हिडिओ बनवून पाठवतो तुला काय करायला बाईटच देतो तुला एकदम मस्त तुला प्रॉपर व्हिडिओ बनवून पाठवतो तुला. ठीक आहे आपण पवई 156 LNTचे इथे आहोत. ये भाऊ मला वर घे या ठिकाणी आपण पवई LNT या ठिकाणी आहोत. शाखाध्यक्ष महेश गिरामजी आहेत, कामगार सेनेचे चिटणीस विजय निकमजी, अनुप गुप्ताजी. विषय असा आहे की या LNTच्या कॅम्पसमध्ये जे सिक्युरिटी कंपनी आहे या कंपनीच्या माध्यमातून जे कामगार ठेवलेले आहेत या कामगारांच्या माध्यमातून मराठीला प्राधान्य दिलं जात नाही हा भाग वेगळा आहे. परंतु मराठीला मोजत नाही आणि मराठी तेल लावत गेली अशा पद्धतीची भाषा त्या अजिंक्य काय झालं तुमच्याबरोबर ते सांगा. मी गेलो होतो आतमध्ये ॲक्च्युली एंट्री झाली होती सगळी अप्रूव्हल वगैरे भेटलं होतं तरी पण मला विचारतो तुझं नाव काय मी नाव सांगितलं तर मला बोलतो की म्हणजे त्याला बोलतो मराठीत बोलतो मला बोलतो मराठी गेली तेल लावत मला मराठी येत नाही मी शिकणार नाही असं मला बोलतो. हा विषय असा आला शाखाध्यक्षांच्या मध्ये आणि सोबतच उभं होतो त्याच्यामुळे तातडीने या ठिकाणी पोहोचले आणि त्याला जे काही मराठीची भाषा आणि मराठी कसं कानाखाली महाराष्ट्राचा नकाशा कसा असतो तो दाखवला आणि याच्यानंतर मराठी शिकला आणि ज्याच्यातून कालच्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये आदरणीय राजसाहेबांनी सांगितलेलं आहे की मराठीच्या बाबतीमध्ये जर कोणी म्हटलं मला मराठी म्हणायचं नाही तर कानपाटीचा आवाज बसेल. तर याच्यानंतर सर्वांना सांगतोय की आपण मराठी येत नसेल मराठी शिका परंतु मराठीचा अवमान करणाऱ्या भाषा जर आपण वापरल्या तर महाराष्ट्र सैनिक यांच्याकडून तुम्हाला अशाच पद्धतीची उत्तरं भेटतील. धन्यवाद.